जय श्री शनिदेवा सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती जय जय श्री शनिदेव। परमपूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा सत्याचा सागर सोरेसोत मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेवांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना हा परमार्थ कसा हवा, प्रापंचिक जीवनातून पारमार्थिक जीवनाकडे प्रवास करत असताना आपला सत्संग जेणेकरून आपल्याला मुक्ती मिळावी ही प्रत्येक जीवाच्या इच्छा असते। हा देह इथेच ठेवला जातो, पण देह जाताना जो सूक्ष्म आत्मा असतो तो आत्मा मात्र एक समाधानाने शांतीनं हा देह ठेवावा, याला मुक्ती म्हणतात। हे ठेवत असताना आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा बरोबर मृत्यू घेऊन आलेला असतो। ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी मृत्यूची तारीख ठरलेली असते प्रत्येकांची, आणि त्यानंतर जसं सुख आहे तिथं दुःख आहे, जिथं आनंद आहे तिथं दुःख आहे। ह्या गोष्टी दोघंही सविनयाने एकमेकाच्या सांगडीनं ते इथं प्रवास केलेले असतात, या भूतलावर आलेले असतात। पण हे आलेलं असताना सुद्धा आपण सर्वसाधारणपणाने जेव्हा आपण साधना करत असतो, साधना करत असताना ज्या हेतूने करतो, ज्या उद्देशाने करतो तो उद्देश मात्र बाजूला राहतो आणि अनउद्देश आपल्या पाठीमागे लागलेला असतो। जेव्हा मुक्तीचा आपल्याला अपेक्षा असते, जीवनामध्ये येऊन मुक्ती प्राप्त करावी असं प्रत्येकांना वाटतं, आणि प्रत्येकांना साधना करत असताना मनामध्ये एकच भाव असतो की स्वच्छ निर्मळ, आणि ह्या सगळ्या गोष्टी करतो। पण करत असताना मी परत तिथंच येतो की हे करत असताना मात्र आपलं मूळ गुण सोडत नाही। आपला जो मूळ गुण आहे, जो संचित कर्म आपण बरोबर घेऊन आलेला असतो, मागच्या जन्मातलं सुख असेल दुःख असेल, जे काय आपलं भांडवल आहे हे बरोबर आपण घेऊन आलेला असतो। आणि हे घेऊन येत असताना मात्र साधना करत असताना ते तुमचं संचित कर्म दूषित असेल तर तुम्हाला व्यवस्थित साधना करू देणार नाही, व्यवस्थित तुमचं प्रपंच नेटकं चालवू देणार नाही। जर संचित कर्म शुद्ध पुण्य असेल, व्यवस्थित असेल, मात्र ते तुम्हाला व्यवस्थित प्रपंचने जीवनामध्ये व्यवस्थित घडी बसवण्याचे मार्ग तुम्हाला देऊन जात असतो। हे आपण जरी पुण्य कमवलो, या जन्मात येऊन आपण पुण्याची साधना आपण केलो की भूलोकातून ये लोकात गेल्यानंतर सुद्धा तिथे सुद्धा फक्त तुम्हाला इथं कमवलेलं पुण्य स्वर्गात प्राप्त झाल्यानंतर स्वर्गामध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो, स्वर्गामध्ये प्रवेश केल्यानंतर मात्र तिथं फक्त भोगभूमी त्याला म्हणलेलं आहे, स्वर्गाला भोगभूमी म्हणलेलं आहे। तिथं आपलं जेवढं पुण्य आहे, जेवढं काही पुण्य आहे ते शिल्लक पुण्य संपलं की आपल्याला परत मृत्यू लोकामध्ये भूलोकामध्ये यावं लागतं। मग काय लोकांचं संतांचं म्हणणं आहे की यह लोक स्वर्गापेक्षा भूलोक पवित्र, ही जी मृत्यूलोक आहे हे सगळ्यात पवित्र मानला गेलेला आहे। ह्याच्या पाठीमागचा हेतू एवढाच आहे, तुम्हाला स्वर्गामध्ये साधना करता येत नाही, फक्त भोग भोगता येतो, आणि भोग संपलं, पुण्य संपला की तुम्हाला मृत्यूलोकामध्ये यावं लागतो।
आणि मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर तुम्हाला शुद्ध कर्म करावं लागतं, म्हणजे साधना करता येतं. आणि साधना करता येतं, कर्म करता येतं, सर्व सर्वांगाने विकास करून घ्यायचा असतं, फक्त मृत्यूलोकामध्ये केला जातो. जसं एखाद्या हॉटेलमध्ये आपण गेलो, हॉटेलमध्ये पिकनिकला गेलो, फिरायला गेलो, जेव्हा आपण जातो तेव्हा गेल्यानंतर मात्र आपलं लक्ष हॉटेलच्या जेवणावर जरी असलं, त्या रूममध्ये असलं, फिरण्यावर असलं, पर्यटनावर असेल, गाडी भाड्यावर असेल, पण आपलं मात्र दुसरं मन तुझ्या खिशाकडे बघ म्हणून सांगत असतो. तुझ्या पाकिटाकडे लक्ष ठेव, तुझ्या क्रेडिट कार्डवर लक्ष ठेव की तुझ्याकडे बॅलन्स किती आहे, हे सतत तुम्हाला सूचना करत असते. म्हणून स्वर्गामध्ये जरी आपण गेलो, तिथं सुख जरी भोगत असलो, तरी दुसरं मन आपल्याला सांगतं, दुसरा आत्मा सांगत असतो की तुझ्याकडे पुण्य किती शिल्लक आहे बघ, तू किती दिवस स्वर्गात विलासी ऐश्वर्य भोगणार आहेस, तुला परत मृत्यूलोकात हे आलंच पाहिजे. मग मृत्यूलोकात यायचंच असेल तर मग जाताना आपण शुद्ध चांगलं पवित्र कर्म करून स्वर्गात न जाता आपण मुक्तीला का जात नाही? मुक्तीला जायचं मार्ग आपल्याला हवा असतं. सगळ्यात पवित्र हा मुक्तीचा मार्ग. पण हे करत असताना मुक्तीचा मार्ग असेल, स्वर्गात असेल, नरकात असेल, भूलोकात असेल, इहलोकात असेल, शिवलोकात असेल, परलोकात असेल, सत्यलोकात असेल, अनेक लोक आहेत या पृथ्वीतलावरती. भूलोक मृत्यूलोक दोनच नाहीत, अनेक लोक आहेत. ब्रह्मलोक आहेत, शैवलोक आहेत. या सगळ्या लोकांमध्ये जर प्रवेश करायचा असेल तर आपल्याला मुक्तीच्या मार्गानेच प्रवास केला पाहिजे आणि आपले मूळ गुण बाजूला ठेवलं पाहिजे. आपण मूळ गुण बाजूला ठेवत नाही, मूळ जे गुण असतात ते बाजूला ठेवत नाही. ते न ठेवता आपण साधना करतो आणि आपलं मूळ गुण काय करतं, ते कुरतडतं, पुण्याला इथं संपून टाकतं. सतत साधना करत असताना बघा मनामध्ये काहीतरी कुरकुर कुरकुर चालूच असतं. दान करत असताना काहीतरी अपेक्षित कुरकुर चालूच असतं, काहीतरी हवंच असतं, काहीतरी मन सांगतंच, ते माग, हे माग, त्याला डवच, ह्याला डवच, तो काय करतो बघ, हे काय करतो बघ, त्याला बघू, ह्याला बघू, त्याला तसं करू, ह्याला असं करू, त्याला फाडू, ह्याला तोडू, ह्याला सरळ करू, ह्याला वाकडं करू. हेच तुमचं साधना करत असताना डोळ्यासमोर येतं. हेच दूषित कर्म असतं. हेच तुम्हाला स्वर्गामध्ये फेडता येत नाही, फक्त मृत्यूलोकामध्येच फेडता येतं. लक्षात ठेवा, हे मृत्यूलोकामध्येच फेडता येतं. बघा याचं साधं उदाहरण, मूळ गुण न सोडण्याचं कारण सांगतो. मूळ गुण असा वाईट असतो ना की त्याची करामतच वाईट असते. एक साधू महाराज होते. ते साधू महाराज साधना करत होते. संध्याकाळची त्रिकाल संध्या जो असतो तो नदीमध्ये जाऊन संध्याकाळची साधना करत होते. संध्याकाळची साधना, हातामध्ये पाणी घेतलं आणि मंत्रोच्चार चालू केलं. आणि मंत्रोच्चार चालू केल्यानंतर त्या पाण्यामध्ये एक उंदराचं पिल्लू पडलं. उंदराचं पिल्लू पडल्यानंतर तिने वर पाहिलं तर घार चालली होती, घार. त्या घारीनं ते उंदराचं पिल्लू उचललं होतं, पायात धरलं होतं. पिल्लू बारीक असण्याने, त्याचे पंजे मोठे असण्याने ते निष्ठून खाली पडलं. निष्ठून त्या हातामध्ये पडल्यानंतर तो साधना करत होता. तो कुठल्या उद्देशाने, एवढा मोठा साधूसुद्धा साधना करत असताना मला एक सुंदरशी पत्नी हवी, मला एक पुत्रप्राप्ती व्हावा, मला एक मुलगा प्राप्त व्हावा, एक मुलगी प्राप्त व्हावी, या भावनेने करत होता. हे करत असताना ईश्वराने त्याच्या हातामध्ये ते उंदराचं पिल्लू दिल्यामुळे ते उंदरीण होती. त्याला वाटलं तर ईश्वराने माझं साधना फळाला आली, माझ्या साधनेला ईश्वराने प्रसाद दिला, म्हणून त्या स्वतःच्या योग बलाने ते उंदराच्या पिलाला त्याने मुलगी केली. मनुष्य देह धारण करायला योग बलाने स्वतःच्या, बघा स्वतःची साधना त्यांनी पणाला लावली. किती क्षुद्र विचार त्या साधूंच्या डोक्यातसुद्धा आलं की त्याला पत्नी हवी, मुलं हवे, केवळ हे हवे म्हणून स्वतःची आयुष्यभर खपून त्यांनी जी साधना केली, त्या साधण्याच्या योग बलावर त्यांनी त्याला मुलगी केली. आता ती मुलगी उपवर झाली, मुलगी मोठी झाली. मोठी झाल्यानंतर त्या मुलीला त्या साधूने विचारलं की आता माझी इच्छा पूर्ण झाली, मी माझ्या सगळ्या शक्ती पणाला लावून तुला मुलगी केली आणि तू उपवर झाली, मोठी झालीस, आता तुझं लग्न करण्याचा योग आला आहे, तुझं लग्न मला करायचं आहे.
मग तू एक सुंदरसं वर तू मला सांग, तुला हवं तसलं मी वर तुला लग्न लावून देतो एका वराशी. म्हणल्यानंतर ती थोडंसं लाजली, हिरमुसली आणि लाजून ती म्हणाली, मला एक तेजस्वी नवरा हवा आहे. असा तेजस्वी नवरा हवा आहे की आजपर्यंत कुठल्याही मुलीला तसा नवरा मिळाला नसेल, असं मला मुलगा हवा आहे. म्हणल्यानंतर आता साधू महाराजाकडे सामर्थ्य होतं, सिद्धी होत्या, सर्व सिद्धी त्याने पणाला लावल्या आणि आव्हान केलं की या पृथ्वीतलावर सगळ्यात तेजस्वी कोण आहे, त्यांनी माझ्या आश्रमामध्ये आत्ताच्या आत्ता प्रवेश करावा. मग आता आव्हान केल्यानंतर सर्वात तेजस्वी कोण असेल तर सूर्य. सगळ्यात तेजस्वी सूर्य आहे. सूर्य सूक्ष्म रूपाने तिथं हजर झाला. तिथं हजर झाल्यानंतर त्या मुलीला सांगितलं, हा सूर्य आहे, सगळ्यात तेजस्वी आहे, प्रकाशमान आहे, हा विश्वाला प्रकाश देतो, जगाला प्रकाश देतो, सृष्टीला प्रकाश देतो, याच्या विना मनुष्याचं जीवन व्यर्थ आहे, सगळ्यात मोठा दैवत आहे. असं सांगितल्यानंतर केवळ त्या आश्रमाच्या अंगणामध्ये सूर्य आल्यामुळे त्याचं दाहक निर्माण झालं, उष्णता, खूप उष्णता झाली. आणि उष्णता झाल्यावर ती मुलगी म्हणाली की बाबा म्हणाले की आत्ताच मी लग्न केलं नाही तर एवढी उष्णता आहे की मला गरम होतं आहे खूप, आणि लग्न केल्यानंतर ह्याच्याशी कसं प्रपंच करू मी. मग आता आली पंचायत त्या साधूला. ते साधू म्हणाले, आता नक्की काय करायचं, मला हे नवरा नको. मग त्या तेजस्वी सूर्याला त्यांनी विचारलं की तुझ्यापेक्षा महान कोण आहे ह्या सृष्टीमध्ये, तुझ्यापेक्षा मोठा, बलवान, ताकदवान, की तुलासुद्धा तो थांबवू शकतो, असं कोण आहे. त्यांनी सांगितलं आहे. कोण आहे तर आबाळ आहे. ढग जेव्हा प्रवास करत असतो तोच मला झाकाळला जाऊ शकतो, तोच मी पृथ्वीवर प्रवेश करू शकत नाही, ढगाला मी छेदू शकत नाही. म्हणल्यानंतर त्या मुलीला विचारलं की तुला ढगाशी लग्न करायचं का. हो करायचं आहे. मग त्या ढगाला तिने आव्हान केला. ढगाचा एक एवढा तुकडा आला तिथं, आणि त्या तुकड्याच्या ती जी गार लागायला लागली, थंडी वाजायला लागली त्या मुलीला, ती असं जागेवर कुडकुडायला लागली. ती म्हणाले की मी ह्याच्याशी कसं लग्न करू म्हणली. आता ढग तू म्हणले सूर्याशी नाही तर ह्याच्याशी केलं पाहिजे. म्हणलं हे थंडी आहे, थंड आहे, ह्याच्यावर लग्न करू शकत नाही मी. परत ते पंचायत आली त्या साधूला. तिने परत त्या ढगाला विचारलं की तुझ्यापेक्षा तेजस्वी कोण आहे की जेणेकरून मला चांगला जावई प्राप्त व्हावा. तर ढग म्हणाला, आहे माझ्यापेक्षा तेजस्वी आहे, केवळ मी ढेकूळ आहे, मी निस्तेज आहे, मला पुढे पुश करतो तो वायू, मला वायूनं धक्कल्याशिवाय मी पुढे प्रवास करत नाही. मग ते वायूला आव्हान केलं त्यांनी साधूनी. वायूला आव्हान केल्यानंतर तो वायू आला तिथे, आणि वायून त्या साधूंना प्रणाम केला आणि सांगितलं, तुमच्या आव्हानाप्रमाणे मी इथं उपस्थित आहे, तुमचं काम काय सांगा. तर तो म्हणाला की मला जावई पाहिजे. म्हटलं ह्या मुलीशी लग्न करायचं आहे. तेव्हा तितक्यात मुलगी म्हणाली की वायू मला दिसतच नाही, आज सूक्ष्म आहे, किती छोटासा आहे, आणि याच्याशी मी कशी काय प्रपंच करू. म्हणलं नाही करू शकत मी. परत पंचायत आली साधूला. परत साधूने विचार केले की नक्की काय करायचं. नाही म्हणलं मी ह्याच्याशी लग्न करणार नाही. तेव्हा त्या वायूला विचारलं की तुझ्यापेक्षा तेजस्वी कोण आहे, तुझ्यापेक्षा बलवान असा कोण आहे सांग. तर तो वायू म्हणाला, आहे, मला फक्त डोंगरच थोपवू शकतो, डोंगरच अडवू शकतो, कोणी अडवू शकत नाही दुसरा. डोंगराला मी छेदू शकत नाही, डोंगर असला की मी बाजूनं जातो, तो माझ्यापेक्षा महान आहे. तेव्हा आता मुलीला त्याने ताकीद दिलं, बघ मी दुसरं तुला वर आता आणणार नाही, मी कंटाळलो, आता त्या डोंगराशी तुला लग्न करावं लागेल. ती लांबणं बघितली डोंगराला, खूप सुंदर हिरवं गार दिसलं, मस्त दिसलं, झाडं झुडपं सगळे दिसल्यानंतर त्याने डोंगराला आव्हान केला. डोंगराला आव्हान केल्यानंतर डोंगर येऊन उभं राहिला, आणि डोंगर येऊन उभं राहिल्यावर त्या मुलीनं जवळ निक्षून पाहिलं, त्याच्यावर दगड गोठे काचा, तुमचे ते झाडं झुडपं काटेरी हे सगळं तिथं दिसलं तिला. ती म्हणाले, बाबा हे डोंगराशी कसं काय प्रपंच करू मी, आता कसं शक्य आहे मला सांगा. डोंगराशी हे झाडं आहेत, दगड आहेत, गोटे आहेत, ह्याच्याशी मी प्रपंच नाही करणार, एवढी बार शेवटची मला संधी द्या. म्हणल्यानंतर आता मुलीचं ऐकलं पाहिजे.
म्हणून त्या साधू महाराजांनी त्या डोंगराला विचारलं की तुझ्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? तुझ्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? तर तो डोंगराने सांगितलं माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तर कोण आहे? तर उंदीर. उंदीरच मला बीळ मारू शकतो, दुसरं कोण बीळ मारतो का? नाही. मग त्या साधूने उंदराला आव्हान केला. उंदराला आव्हान केल्यावर उंदीर चिव 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 करत इथे येऊन हजर झाला. हजर झाल्यानंतर मुलीला एवढं आवडलं, खूप आवडलं. त्या मुलीने म्हटलं मी ह्याच्याशी लग्न करणार. मग साधूला त्या एवढ्या मोठ्या मुलीला परत उंदरीन करावं लागलं. उंदरीन करून उंदराशी लग्न लावून द्यावं लागलं. बाबांनो, हे परत एवढा जन्म, एवढी संधी मिळून सुद्धा मनुष्याला तुमचं दूषित कर्म तुम्हाला परत नरकात घेऊन येतं. लक्षात ठेवा, तुमचं दूषित कर्म, जे दूषित कर्म आहे, संचित कर्म आहे, याला तुम्ही जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत खरी साधनेला सुरुवात होणार नाही. किती साधना करा, किती तुम्ही नरकात जा, स्वर्गात जा, स्वर्गलोकात जा, शिवलोकात जा, परलोकात जा, वैकुंठात जा, कुठेही जा, पण मूळ तुमचे गुणधर्म जर नाही सोडलात तर तुम्हाला त्या उंदरींसारखं परत तुम्हाला उंदरीन व्हावंच लागतं. परत दरिद्र या भूलोकामध्ये यावंच लागतं. म्हणून साधना करत असताना, परमार्थ करताना, प्रपंच करत असताना परमार्थ करा. पण परमार्थ करत असताना परिस्थितीनुसार स्वतःच्या मानसिकतेत बदल करण्याची ज्याच्यात धमक आहे, ज्याच्यात धाडस आहे, ज्याच्यात हिंमत आहे, तोच बदल करू शकतो. दुसरा कोणी बदल करू शकत नाही. आणि त्याला सद्गुरूंची कृपा आवश्यकता असते. सद्गुरूंचं चरण स्पर्श, या भूतलावरची सद्गुरू जिथे जिथे साधना केलेल्या आहेत, ज्या ज्या भूलोकामध्ये ज्या ज्या ठिकाणी संत महंत योगिनी साधना केलेली भूमी आहे, त्या भूमीतली माती जरी आपण कपाळा लावलं तर आपण पवित्र होऊ शकतो. एवढं सामर्थ्य आमच्या भूलोकामध्ये आहे. सगळ्यांचं लक्षात ठेवा, एवढं सामर्थ्य आमच्या भूलोकामध्ये आहे. म्हणून कुठल्याही तुम्ही याच्यात जा, कुठेही साधना करा. साधना करत असताना स्वतःची ओळख, मी कोण आहे, मला काय करायचं आहे, माझी उंची किती आहे, माझी विचाराची उंची किती आहे, माझे कर्माची उंची किती आहे, याचं थोडंसं मोजमाप करा. आणि मोजमाप करून साधना करा. साधना करत असताना मात्र प्रपंच विसरू नका. मात्र प्रपंच करत असताना साधना विसरू नका. हे दोन्हीची सांगड आहे. म्हणून जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे. जिथे जन्म आहे त्या दिवशी मृत्यू लिहिलेला आहे. कोणीही म्हणू शकणार नाही. आपण लहानपणी आपण म्हणतो ज्या दिवशी जन्माला बाळ त्या दिवशी जन्म झाला, त्या दिवशी झालेला नाही जन्म. जेव्हा गर्भधारणा होते 5व्या महिन्यामध्ये टाळू, ज्याला टाळू म्हणतो, मुलाचं टाळू, त्या टाळूतनं प्राण प्रवेश करत असतो. तो खरा जेव्हा प्राण प्रवेश करतो गर्भामध्ये, मातोश्रीच्या गर्भातनं तो जीव जेव्हा बाळाच्या हृदयस्थानी जातो, तो जन्म झालेला आहे. लक्षात ठेवा, तो दिवस आहे. ते पुराणांनी सांगितलेलं आहे. हे आता विज्ञान युगामध्ये जेव्हा तो बाळ जन्माला बाहेर पृथ्वीवर येतो तो दिवस गृहीत धरला जातो, पण तो दिवस आहे. म्हणून जेव्हा जी माता 5व्या महिन्यानंतर जी की साधना करते, जी तिच्या मनामध्ये वासना असते, तिच्या मनामध्ये जे विचार असतात ते बाळावर बिंबले जातात, बाळावर तेच पडतात, प्रभाव त्याचाच पडतो. म्हणून प्रत्येक माताने ठरवलं पाहिजे, प्रत्येक कुटुंबातल्या सदस्यांनी ठरवलं पाहिजे की आपल्या जन्माला येणाऱ्या बाळावर काय संस्कार घालायचे, त्याच्यावर काय पेरणी करायची. भक्त प्रल्हाद तर भूगर्भामध्ये असताना, मातेच्या गर्भामध्ये असताना, त्यांनी त्या आश्रममध्ये असताना त्यांनी तो शिकलेला आहे. लोकांची खोटी कल्पना आहे, मुलाला जन्माला आल्यानंतर तो मुलगा शिकत नाही. जन्माला 5व्या दिवशी त्याच्या हातात मोबाईल द्या, पोरगं खेळत बसल, मोबाईलची खेळत बसल, तो कानाला लावल, हाताला लावल. हे कधी शिकला? तो पोटात असताना शिकलेला आहे. म्हणून आमच्या संस्कारामध्ये, आमच्या सनातन धर्मामध्ये फक्त आणि फक्त सनातन हिंदू धर्मामध्ये सांगितलेले, सनातन संस्थेमध्ये, की तुम्ही जन्म 5व्या महिन्यापासून बाळाला सूक्ष्मातलं सूक्ष्म कळत राहतं, सगळं कळत राहतं. म्हणून जन्मल्यानंतर आपण त्याला टाळूला तेल लावतो,
टाळूला तेल लावून त्याला चांगलं त्याला ते जाड करण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्ही टाळूला हात लावून बघा बाळाच्या, ते हलतं असं हृदयासारखं लुक 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 हलत असतं सतत. त्याचा अर्थ एवढाच आहे की सगळा त्याचा अभ्यास झालेला असतो गर्भामध्येच. म्हणून प्रपंच करत असताना संस्कार, विचार, आचार हे चांगले पेरलात तर वाईट विचार एका क्षणात बाजूला टाकला जातो.